उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय झालं, ह्या 2 दिवसापासून अशी धावपळ चालू आहे. पुढचे नियोजन आता दिवस जवळ आले, त्यामुळे थोडासा उशीर झाला, त्याबद्दल सगळ्यांना क्षमा मागतो. आता पुढचा आपण परिचय करून तुम्ही संबोधित करा. मी श्री 1008 महाबळेश्वर डॉक्टर विशालानंद सरस्वती. आपलं गोकुळधाम सेवाभावी संस्थेअंतर्गत द्वारकाधीश मंदिराचं, द्वारकाधीश या ठिकाणी राम मंदिराचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि ह्या राम मंदिरामध्ये सुंदर अशी पाठीमागे जी आपल्याला महादेवाची 11 फुटाची मूर्तीची दिसते. विशेष याचं महत्त्व असं की आपल्या संभाजीनगरामध्ये प्रॉपर संभाजीनगरामध्ये 11 फुटी महादेवाची मूर्ती आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. असे सुंदर असं हे मूर्तीचं नियोजन झालेलं आहे. 13 तारखेला अनावरण होणार आहे आणि 13 तारखेला 4 वाजता मान्यवर जे येतील, आणि आपल्या मान्यवरांना त्या ठिकाणी बोलवलंच आहे, पण आपल्याला सुद्धा या ठिकाणी मी आजच आमंत्रण देतो. आणि विशेष म्हणजे आपल्या म्हणजे परमात्म्याचं तर कार्य आपण करतोच, पण परमात्म्याचं कार्य करत असताना प्रत्यक्ष मानवसेवासुद्धा आपल्याकडनं झाली पाहिजे. म्हणून मानवसेवा ह्या उद्देशानं आपण वेधशाळेचे नियोजन केलेलं आहे. पुढे चालून वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, गोशाळा, आणि विशेष म्हणजे समोर जे आपल्याला रामरायाची जी मूर्ती दिसते, भारतामध्ये एवढी आकर्षक मूर्ती 51 फुटाची आपल्याला कुठेही पाहायला मिळणार विशेष. आणि सध्या आपला मराठवाडा आणि आपला विदर्भ जर विचार जर केला तर एवढी मोठी 51 फुटाची मूर्ती आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी वृद्धाश्रमाचं सुद्धा नियोजन असं आहे की बाबा, बरेच वेळेस असं आहे की बऱ्याच ठिकाणी असा विषय आहे की बाबा वृद्ध त्या ठिकाणी मुलं घेऊन येतात आणि आमच्या आईवडिलांना पैसे देऊन ठेवा. इथे तसा प्रकार होणार नाही. इथे मग कसे असतील ते अनाथ असणारे की ज्यांना लेकरं नाही आहेत किंवा आहेत पण काही कारणास्तव ते आज जगामध्ये नाहीत, असेच वृद्धांचं आपलं नियोजन आहे. आणि दुसरं एक विशेष आपल्याला म्हणजे आवर्जून सांगायचं म्हणजे जे अनाथ जे लेकरं आहेत, मुलगा असो मुलगी असो, हे इथे येणार त्या परिस्थितीची आपण समजू शकतो कशा पद्धतीने परिस्थितीत येणार, पण इथून बाहेर ज्यावेळेस पडतील तर एक विशेष म्हणजे आपल्यासारखा एखादा पत्रकार असू शकतो किंवा आमदार खासदार किंवा जे काही त्याच्या ताकदीनुसार त्याच्या बुद्धीनुसार तो तयार होईल आणि तरच बाहेर पडेल. असं आपल्या या ठिकाणी एकही रुपयाचा नियोजन म्हणजे कोणाचं असं घेऊन किंवा असं अजूनपर्यंत तरी केलेलं नाही. आणि सगळ्यांना एकच आपल्या मार्फत, सर्वांच्या मार्फत एकच सांगायचं आहे, एवढं मोठं भगवंताचं कार्य परमार्थ तर होतच आहे, पण यासोबत मानवसेवासुद्धा या ठिकाणी होत आहे. यासाठी सर्वांनी या आपल्या आश्रमाला या ठिकाणी मदत करावी. आणि विशेष म्हणजे सहकार्य आपले कांती आप्पा, त्यानंतर राम आप्पा, ईश्वर आप्पा, सचिन आप्पा, लक्ष्मण आप्पा, हे सर्वांनी या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे ताकदीनं या ठिकाणी झोकून दिलेले ह्या भगवंत कार्याला. आणि विशेष म्हणजे आमचे सहकारी म्हणजे व्यवस्थापनाचं पूर्ण जे कार्य आहे तर रामानंद सरस्वती यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. महाराज, प्रमुख पाहुणे कोण कोण येणार आहे त्यांच्याबद्दल? प्रमुख पाहुणे या ठिकाणी डॉक्टर कराडजी येणार आहेत. त्यानंतर या आपण संदीपानजी भुमरेंना सुद्धा या ठिकाणी पत्रिका पोहोचवली आहे. त्यानंतर संजयजी शिरसाटांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण दिलं आहे. अतुलजी सावेंना सुद्धा आमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या शहराचे प्रथम नागरिक आपले राजूरकरजी, समीर राजूरकरजी यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे. हे सर्वजण या ठिकाणी येणारच आहेत. संजय आप्पा बारगजे या ठिकाणी येणार आहेत. आणि व्यावसायिकसुद्धा सर्व बऱ्यापैकी येण्याचं प्रत्येकाचं नियोजन आहे. आपण सर्वांना पत्रिकासुद्धा दिल्या, सर्वांना आमंत्रण दिलं आणि सर्वांनी आनंदाने स्वीकारून येण्याचं सुद्धा या ठिकाणी सांगितलं. ही मूर्ती कुठून आणलेली? ही मूर्ती आपण अकलूज म्हणजे मोठं पंढरपूर जे आहे, मोठं पंढरपूरच्या जवळ अकलूज आहे, सोलापूर जिल्हा. अकलूजवरनं ही भगवंताची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे. या देवस्थानाचं क्षेत्रफळ गंगा आता ज्यावेळेस आपलं ज्यावेळेस ती मूर्ती बसेल ना त्यावेळेस ती गंगेचं नियोजन सुद्धा आहे. तसं केलेलं म्हणजे डोक्यावरनं गंगा अशी वाहते असं ते नियोजन करतोच आहे. देवस्थानाचं क्षेत्रफळ किती आहे? जवळपास 1000 भाविक येण्याचं नियोजन आहे. म्हणजे जवळपास, कारण प्रचार बऱ्यापैकी झालेला आहे आणि आपल्यासारख्या सर्वांनी माउथ पब्लिसिटी खूप झाली. बाकी बऱ्यापैकी जे आम्ही ताकदीनं जे आमचे शिष्यमंडळ आहे प्रत्येकाला आपण पत्रिका सोशल मीडियाला सुद्धा या ठिकाणी 1000च्या वरती येणार. महाराज कोणते येणार आहे?
ह्या ठिकाणी महाराज म्हणजे कोणाला अजून तरी हे केलं नाही, पण विरूपाक्ष महाराज म्हणून आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. माई महाराजांना पण आमंत्रण दिलेलं आहे. तर ते यापूर्वी पण तुमच्या हातून प्राण प्रतिष्ठा झालेली हो, आहे हो, म्हणजे हो. कुठं झालेली? ह्याच ठिकाणी याच ठिकाणी. 8, 9 आणि 10 मे महिन्यामध्ये 8, 9, 10 या तारखेला या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवाची, त्यानंतर रेणुका माता, त्यानंतर मारुतीराया, त्यानंतर प्रत्यक्ष शनी महाराज यांची 5 देवांची प्राणप्रतिष्ठा आहे. क्षेत्रफळ किती मंदिर येतात? हे पूर्ण सर 1 एकरचा परिसर आहे जवळपास. सुशोभीकरण किती दिवसामध्ये होईल, किती वर्ष ते लागतील? आता काय सर, हा लोक वर्गीकरण आतापर्यंत जे केलं आपण आपल्या पद्धतीने. आता आम्ही मूळ म्हणजे भागवताचार्य, कथेमधून येणारा श्रीमद भागवत ही कथा आम्ही सांगतो, तशा 18 पुराणं सांगतो. तर श्रीमद भागवत कथेमधून जी येणारी जी अमाऊंट आहे किंवा जी दक्षिणा आहे, त्याचा एकही रुपया आम्ही म्हणजे प्रत्यक्ष संसारात कुठे वापरला नाही. फक्त भगवंताच्या कार्यासाठीच तो हा आज जे दिसतंय. त्यानंतर आता सर्व भाविकांसाठीच ते उद्याचे नियोजन काय राहील? नेमके कार्यक्रम कधी राहील, किती वाजता संपणार? 10 ते 11च्या दरम्यान या ठिकाणी भगवंताची मिरवणूक होणार. सकाळी शोभायात्रा ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर प्रत्यक्ष इथे ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा ही देवांची झालेली, अभिषेक सकाळी रुद्राभिषेक वगैरे, इथं अभिषेक सगळं देवाचं त्या ठिकाणी होणार. त्यानंतर 4 वाजताचा टायमिंग सर्व भाविकांना आणि मान्यवरांसाठी या ठिकाणी आहे. अनावरण ह्या होणार, शांतीपाठ होणार. आणि ही जी मूर्ती आहे, ह्या मूर्ती पूर्ण आप्पावाडी परिसरामध्ये पूर्ण हिची मिरवणूक होणार. 4 ते 5च्या दरम्यान त्या ठिकाणी आपले ते भगवंत विराजमान होणार. मंदिरामध्ये कोणत्या देवतांचा समावेश आहे? काळभैरव वगैरे मंदिर वगैरे? नाही, कालभैरवाचं नाही. हे जे मी आता तुम्हाला 5 देवता सांगितले, त्याच देवतांच्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना काय आव्हान करणार? छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना एकच आव्हान असं आहे की आपल्या आप्पावाडी परिसरामध्ये भव्य दिव्य असं कार्य त्या ठिकाणी होत आहे. तर सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. आणि प्रत्येकांना एकच विनंती आहे की ह्या धर्म कार्यासाठी सर्वांनी एकत्रित या, तरच सर्वांशिवाय होणार नाही. आम्ही एकटे काय करणार? सर्वांना विनंती आहे, सर्वांनी एकत्रित या आणि भगवंत कार्यासाठी सर्वांनी. महापौरांना आपण निमंत्रित केलेलं आहे, त्याचप्रमाणे पालकमंत्री साहेबांनाही केलेलं आहे. हो, हा मंदिरापर्यंतचा जो रोड आहे, हा रोड जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत मंदिराला शोभा येणार नाही. काय झालं सर, 4 म्हणजे मे महिन्यामध्ये आपण प्रारंभ झाला. आता ज्यावेळेस आमदार साहेब येतील, पालकमंत्री साहेब ज्यावेळेस येतील, मग त्यांना ज्यावेळेस प्रत्यक्ष हा विषय त्यांनी डोळ्यानंच त्यांना पाहिल्यानंतरच त्यांना आपल्याला म्हणायची गरज नाही पडणार, असं माझं खात्री आहे आणि अनुभव आहे. म्हणून ते पण होईलच. आणि आपलं सरकार सर्वांचं सहकार्य असल्यामुळे मग तर काही प्रश्नच नाही. धन्यवाद. प्रश्नच नाही.